नमस्कार. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. त्या 24 जुलैला वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहे गुरुपुष्यामृत योग. या वर्षातील पहिले गुरुपुष्यामृत योग हे आहे आणि याच दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या, दीप अमावस्या. गुरुपुष्य योग हा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते त्यावेळेस हा योग जुळून येतो आणि या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि म्हणूनच या शुभ मुहूर्तावर, या पुष्य नक्षत्रावर सोने खरेदी करणे आणि उद्योग व्यवसायाला सुरुवात करणे यासारखे शुभ काम केले जाते, गुंतवणूक केली जाते. या दिवशी केलेले कोणतेही काम अतिशय शुभ ठरत असते. गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. म्हणूनच या दिवशी पुष्य नक्षत्र आलं तर दोन्हीही योग अत्यंत शुभ मानले जातात. हा योग अत्यंत फलदायी आणि सकारात्मक मानला जातो. धार्मिकदृष्ट्या या योगाला अत्यंत महत्त्व आहे. पुष्य नक्षत्राचे स्वामी ग्रह हे शनी असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेली कोणतीही कामे अत्यंत शुभ ठरून अधिक प्रभावी मानली जाते आणि शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा जन्म याच दिवशी झाला होता असे देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, समृद्धी, सौख्य आणि घरामध्ये अखंड पैसा येण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे या दिवशी म्हणतात की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय आणि सेवा केलेली जातात आणि आपण या दिवशी जे काही उपाय आणि सेवा करू त्याचे निश्चितच फळप्राप्ती होते आणि म्हणूनच वेळ न वाया घालवता आज मी तुम्हाला गुरुवारी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुपाचा एक दिवा कुठे लावायचा आहे तो उपाय सांगणार आहे. 100% प्रभावी उपाय आहे. त्यामुळे तुमचे स्वतःचे घर होऊ शकते, गाडी, संपत्ती, पैसा मिळेल, तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी संपतील, सर्व कामे मार्गी लागतील, मुलांची प्रगती होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, तुमचे दारिद्र्य संपेल. तुमच्या मुलाबाळांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे देखील स्वप्न पूर्ण करायचे असतील तर लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असायलाच हवा. तर यासाठी तुम्हाला हे काही प्रभावी उपाय करायचे आहेत ज्यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला मनासारखे आशीर्वाद देईल. तुम्हाला हे आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त एका दिवसामध्ये इच्छापूर्ती होईल असा हा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा गुरुपुष्यामृताच्या शुभ मुहूर्तावर, शुभ योगावर हा उपाय आवर्जून कराच. हा उपाय कसा करायचा, कधी करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील. मी तुम्हाला आता जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला गुरुवारी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीच करायचा आहे. गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ 24 जुलैला सायंकाळी 4:43 होणार आहे आणि समाप्ती रात्री 6:15 होणार आहे. आपल्याला हा उपाय देखील गुरुपुष्यामृत योगावरती या मुहूर्तावरतीच करायचा आहे. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो 100% प्रभावी उपाय आहे. तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल ती नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल. जर तुम्हाला स्वतःचे घर घ्यायचे आहे, घर घेण्यासाठी तुम्ही अत्यंत प्रयत्न करत असाल पण तुमचा घर घेण्याचा योग लवकर येतच नाहीये किंवा तुम्हाला मनासारखे घर मिळतच नाहीये, कष्ट आणि मेहनत करताय पण त्याचे फळ तुम्हाला तितकेसे मिळत नाही, तुम्हाला एखादी जमीन खरेदी करायची असेल किंवा तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे, खूप दिवसांपासून अडकलेलं काम आहे आणि ते लवकर पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात पण तुम्हाला त्याचे तितकेसे फळ मिळतच नाहीये, यामुळे हवा तेवढा पैसा तुमच्याकडे येत नसेल आणि तुमच्या घरामध्ये सतत तुम्हाला संकटांना सामोरे जावं लागत असेल, अशा प्रकारे सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये दिवसाची काही इच्छा आहे, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या पतीची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, प्रमोशन होत नसेल, घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे चालू असतील किंवा तुमच्या घरामध्ये अडचणी असतील, सतत आजारपण असेल आणि कोणतेही शुभ काम होत नसेल, निर्विघ्नपणे कोणतेही शुभ कार्य पार पडत नसेल, यासारख्या सर्व समस्या कायमच्या नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय भक्तिभावाने आणि श्रद्धेने केला तर तुम्हाला नक्कीच त्याचे फळ प्राप्त होईल. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे.
संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही कधीही लावू शकता. परंतु तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही वेळ तिन्ही सांजेची असते आणि या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणूनच तुम्ही या वेळेत दिवा लावला तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल, तुमच्या घराकडे आकर्षित होईल. कारण गुरुपुष्यामृत योग हा देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुम्ही या वेळेत लक्ष्मीच्या स्वागतासाठी हा दिवा लावला तर निश्चितच तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मी नांदेल. हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे, परंतु सकाळी जेवढे तुमच्या घरी दिवे असतील त्या दिव्यांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. विधिवत आणि योग्य पूजा करायची आहे, कारण या दिवशी दीप अमावस्या देखील आलेली असल्यामुळे दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठीच आहे. गुरुपुष्यामृत असा योग आहे ज्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला सहजच प्रसन्न करून घेऊ शकता व तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मी नांदेल. या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता असे सांगण्यात आले. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी लोकामध्ये जागृत अवस्थेत भ्रमण करत असते असे देखील म्हणतात. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीसाठी हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असेल. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी चालेल. चांदीचे निरंजन असेल तर ते घ्या किंवा तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्या धातूचे निरंजन असेल तर ते घ्यावे किंवा पंती घेतली तरी चालेल. शक्यतो या दिवशी कणकेचा दिवा करण्याचं विशेष महत्त्व आहे, कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. सोने, चांदी इतर कोणत्याही धातूपेक्षा कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. शक्य असेल तर कणकेचा दिवा घ्या, शक्य नसेल तर कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता. त्या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात ठेवायची आहे. भरपूर शुद्ध गाईचं तूप यामध्ये टाकायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये मूठभर किंवा थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे व त्यावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर हा दिवा तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आहे. तिथे तुम्हाला ठेवून हळद कुंकू अक्षता वाहून प्रज्वलित करायचं आहे व पुन्हा एकदा हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एक कवडी टाकायची आहे. कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा कवडीची उत्पत्ती देखील तेव्हाच झाली होती असे सांगण्यात आलेले आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर कवडी टाकल्यानंतर तुम्हाला हा दिवा तिथून उचलायचा आहे व उत्तर दिशेला नेऊन ठेवायचा आहे. उत्तर दिशेला हा दिवा का ठेवावा तर उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते, कुबेरांची दिशा मानली जाते. त्याचबरोबर कुबेर, माता लक्ष्मी ही धनाची देवता मानले जातात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड धनप्राप्ती होते. त्याचबरोबर बृहस्पतीची देखील ही दिशा आहे असे देखील सांगण्यात येते. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण हा दिवा उत्तरेकडे लावला तर माता लक्ष्मी, कुबेर हे आपल्यावर प्रसन्न होतात. हा दिवा तुम्ही संध्याकाळी प्रज्वलित केल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्या आणि यामध्ये सतत तूप टाकत राहा. आणि चुकूनही हा दिवा विझला तर मनामध्ये कुठलीही शंका न आणता देवाला माफी मागून पुन्हा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर या दिव्यामध्ये जी कवडी आहे ती कवडी तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये जी तुळस असते त्या तुळशीच्या मातीमध्ये टाकून दाबून टाकायची आहे. अशा प्रकारे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी एक तुपाचा दिवा आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये तुळस असते तर तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी गुरुपुष्यामृत योगावरती सायंकाळी तुळशीजवळ एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. हा दिवा तुपाचा लावा, यामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य दुःख नष्ट होत असतं. आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते. तसेच या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आषाढ अमावस्या आहे, दीप अमावस्या आहे, म्हणून या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे. दक्षिणेकडे वाती येईल असा लांब वातीचा दिवा या ठिकाणी लावायचा आहे आणि या दिव्याचं तोंड दक्षिणेकडे करून यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्याखाली तुम्हाला चणा डाळ न ठेवता तांदूळ ठेवायचे आहेत. पितृदेवतांसाठी हा दिवा प्रज्वलित करणे खूप आवश्यक आहे, कारण या दिवशी पृथ्वीलोकात आलेले आपले पितृदेव परत मृत्यूलोकामध्ये जात असतात, तर त्यांच्या वाटेतील अंधकार दूर होण्यासाठी हा दिवा नक्की लावावा. त्यांच्या वाटेतील अंधार दूर केल्यानंतर आपल्या वाटेतील देखील अंधार नष्ट होतो, कारण पितृदेवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपले प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. हे तिन्ही दिवे अवश्य संध्याकाळी लावाच. सकाळी लावायचे नाहीत तर संध्याकाळीच लावावे. धन्यवाद.